सगळे प्रयत्न आपण हे सुरू केलेले आहेत। यानंतर सूत्रांकडून एक महत्त्वाची माहिती मिळते आहे, ती म्हणजे मनसेच्या अटी उबाठाला मान्य आहेत। मनसेनं तटस्थ राहण्याची तलवार त्यामुळे म्यान केलेली आहे। आजच्या बैठकीमध्ये वरुण सरदेसाई आणि मनसेचे यशवंत किल्लेदार आणि संदीप देशपांडे यांच्यामध्ये चर्चा झाली। चर्चेमध्ये मनसेला अधिकची प्रभाग समिती ठाकरेंकडून देण्यात येणार आहे। मनसेला मिळणाऱ्या प्रभाग समित्या कुठल्या आहेत बघा, ज्या आहेत जी नॉर्थ 2 वर्ष, एफ साऊथ 1 वर्ष, पी पूर्व पश्चिम 1 वर्ष, एस आणि टी 1 वर्ष। यापैकी जी नॉर्थ ही प्रभाग समिती 2 वर्षांसाठी मनसेला मिळाली। स्वीकृत नगरसेवक पद उबाठानं दिलेलं नाही, त्या बदल्यात मनसेनं वाटाघाटीमध्ये जी नॉर्थ प्रभाग समिती 2 वर्षांसाठी मिळवली आहे। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, 2 पक्षांमध्ये नेमक्या काय वाटाघाटी झालेल्या आहेत आणि आता नेमका काय तोडगा निघालेला आहे दोघांना एका पेजवर येण्यासाठी? स्वीकृत नगरसेवक पदावरून थोडीशी नाराजी या 2 पक्षांमध्ये झालेली होती। एक स्वीकृत नगरसेवक पद आपल्याला मिळावं अशी इच्छा किंवा मागणी ही मनसेची होती, मात्र ती झाली नसल्यामुळे या प्रभाग समितीच्या निवडणुकीमध्ये तटस्थ राहण्याची भूमिका मनसेने घेतलेली असल्याची चर्चा होती। आता मात्र ज्यावेळी सकाळी संजय राऊत येऊन गेले, आता वरुण सरदेसाई येऊन गेले, हे दोन्ही नेते येऊन गेल्याच्या नंतर त्यांनी संजय राऊत यांनी राज ठाकरेंची चर्चा केली आणि वरुण सरदेसाई यांनी यशवंत किल्लेदार आणि संदीप देशपांडे यांच्याशी चर्चा केली आणि त्या चर्चेअंती आता मनसेने आपली तटस्थ राहण्याची भूमिका जी आहे ती तलवार त्यांनी म्यान केलेली आहे। सध्या तरी तशी भूमिका ते घेणार नाहीयेत आणि ज्या प्रकारे निवडणूक लढले त्याच प्रकारे आता प्रभाग समितीच्या निवडणुकीमध्ये देखील दोन्ही पक्ष एकत्रित आता पुढे जाणार आहेत आणि ज्या वाटाघाटी झालेल्या आहेत त्या वाटाघाटीमध्ये मनसेला जी नॉर्थ ही जी दादर परेल या भागातली प्रभाग समिती आहे, अतिशय मोठी प्रभाग समिती आहे आणि चांगल्या दर्जाची प्रभाग समिती आहे। ती प्रभाग समिती आता 2 वर्षांसाठी मनसेला देण्यात येणार आहे आणि हेच मनसेने या संपूर्ण चर्चेतून मिळवलंय असं आपल्याला बोलता येईल, कारण की एफ ची जी प्रभाग समिती आहे किंवा एस आणि टी या 2 वॉर्डची मिळून जी प्रभाग समिती आहे त्यामध्ये ऑलरेडी ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रस्ताव आलेला होता की तुम्ही ही प्रभाग समिती त्या ठिकाणचे जे नगरसेवक आहेत त्यांच्याशी जुळवाजुळव करून मॅनेज करा आणि तुम्ही ती प्रभाग समिती आम्ही तुम्हाला देऊ करतो। मात्र जी नॉर्थ ही जी प्रभाग समिती आहे ती आता मनसेला मिळणार आहे। त्याचबरोबर पी पूर्व आणि पश्चिम या 2 वॉर्डची एक प्रभाग समिती आहे ती देखील मनसेला मिळणार आहे। अशा प्रकारे 4 प्रभाग समित्या ज्या आहेत त्यांना मनसेला मिळणार आहेत। त्यापैकी जी नॉर्थ ही प्रभाग समिती 2 वर्षांसाठी मनसेला मिळेल, इतर ज्या प्रभाग समिती आहेत त्या 1-1 वर्षांसाठी मनसेला मिळणार आहेत। त्यामुळे स्वीकृत नगरसेवक पद मिळालं नाही, याच्या ऐवजी आता एक प्रभाग समिती 2 वर्षांसाठी मनसेने मिळवलेली आहे आणि आजच्या चर्चेनंतर आता मनसेने आपली तटस्थ राहण्याची जी भूमिका आहे, जी तलवार त्यांनी उपसलेली होती ती आता म्यान केल्याचं समोर आलेलं आहे। निश्चित, धन्यवाद अक्षय या सविस्तर माहितीबद्दल। आणि इथे एक छोटासा ब्रेक घेऊया, पाहत रहा एबीपी।